वरिष्ठांनी दिलेल्या आदेशावरून कारवाईचा राग मनात धरून सोलापूर ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखेतील फौजदार इसाक उर्फ खाजा मुजावर यांची बदनामी केल्याप्रकरणी मारुती नारायण जाधव, राणा सिटीजन पार्क, विजापूर रोड, सोलापूर व राजाभाऊ गुरुपाद दिंडोरे, राणा न्यू पाछापेठ, अशोक चौक या दोघांविरुद्ध अब्रू नुकसानीचा विशेष दावा दिवाणी न्यायालयात दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती ॲडव्होकेट प्रवीण शेंडे यांनी दिली. लोकशासन आंदोलन पार्टी या नावे लेटर पॅड तयार करून मारुती जाधव व राजाभाऊ दिंडोरे या दोघांनी 8 जून 2026 रोजी पत्रकार परिषद घेऊन जाणीवपूर्वक फौजदार मुजावर यांच्या विरुद्ध खोटा व बदनामीकारक मजकूर तयार करून मुलाखत दिली. यात त्यांनी जनमानसात मुजावर यांचे पद व प्रतिष्ठा कमी व्हावी, प्रतिमा मलिन व्हावी या उद्देशाने खोटे आरोप केले. तसेच 10 जून रोजी पूनम गेट येथे हलगी वाजवून स्वतःच्या अंगाला झाडाचा पाला लावून मोठ्या बॅनरवर खोटा आणि बदनामीकारक मजकूर व फोटो प्रसिद्ध केला. या प्रकाराविरोधात फौजदार मुजावर यांनी वरिष्ठांच्या परवानगीने या दोघांविरुद्ध दिवाणी न्यायाधीश वनकोरे यांच्या न्यायालयात विशेष अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला. मारुती जाधव व दिंडोरे यांनी पूनम गेटवर केलेल्या प्रदर्शनातील बदनामी विरुद्ध फौजदार मुजावर यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या दोघांविरुद्ध मोहोळ, विजापूर नाका, कामती, जेल रोड पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली 6 गुन्हे दाखल आहेत. जिल्हा दंडाधिकारी यांनी मारुती जाधव यांच्या विरुद्ध एमपीडीए अधिनियमांतर्गत कारवाईचे आदेश दिले होते. वरिष्ठांनी या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी फौजदार मुजावर यांच्यावर दिली होती. त्यांनी या आदेशाची अंमलबजावणी करत जाधव यांच्यावर कारवाई केली होती. पोलिसांनी केलेल्या कारवाईचा राग मनात धरून जाणीवपूर्वक खोटे व गंभीर आरोप केल्याने पोलिसांनी अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. श्री मारुती नारायण जाधव, राहणार सिटीजन पार्क, विजापूर रोड, आरटीओ जवळ, सोलापूर, आणि श्री राजाभाऊ गुरुपाद दिंडोरे, राहणार न्यू पाछापेठ, अशोक चौक, सोलापूर, यांनी दिनांक 8/6/26 रोजी जाणीवपूर्वक आणि हेतुपुरस्सर लोकशासन आंदोलन पार्टी या पक्षाच्या लेटर हेड वरती प्रेस नोट तयार केली आणि त्याच्यामध्ये आमचे जे क्लायंट आहेत श्री मोहम्मद मुजावर यांच्या विरुद्ध खोटा बदनामीकारक मजकूर नमूद करून पत्रकार परिषद आणि मुलाखत देऊन त्यांची समाजामध्ये असलेली पद प्रतिष्ठा कमी व्हावी आणि त्यांची प्रतिमा मलिन व्हावी म्हणून वेगवेगळे खोटे आरोप केलेले आहेत. आणि दिनांक 10/6/2026 रोजी पूनम गेट, सोलापूर या ठिकाणी हलगी वाजवून स्वतःच्या अंगाला झाडाचा पाला लावून आणि त्या ठिकाणी मोठं बॅनर लावून त्या बॅनरवरती आमचे जे क्लायंट आहेत मुजावर त्यांचा पोलीस वर्दीमध्ये असलेलं पोस्टर लावून त्याच्या बाजूला बदनामीकारक मजकूर लिहून त्यांची समाजामध्ये असलेली पद प्रतिष्ठा आणि अब्रू कमी व्हावी म्हणून त्यांच्या विरुद्ध स्लोगन दिले, इंटरव्ह्यू दिले आणि या सगळ्याच्या ह्याच्यामधून आमच्या पक्षकारांची जी काही बदनामी झाली त्या बदनामी झाल्याच्या कारणाकरता नुकसान भरपाई मिळावी आणि त्यांनी जाहीर माफी मागावी म्हणून सोलापूर येथील न्यायालयामध्ये अब्रू नुकसानीचा दावा दाखल केलेला आहे. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.